सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. देवपूजेची सुरुवात ज्या शब्दाने होते तोच शब्द अनेक मुलीचं नाव आहे अर्चना. पण तुम्हाला माहिती आहे का अर्चना शब्द कोणत्या पुराणात आला आहे? तुमचं नाव अर्चना आहे का? मग हे ऐकाच, कारण पुराणामध्ये सांगितलेलं आहे अर्चना नाव फक्त नाव नाही, ते स्वतः एक पवित्र शक्ती आहे. तुमचं जर नाव असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहेत, कारण हे नाव थेट देवपूजेशी जोडलेलं आहे. अर्चना नाव असणाऱ्या मुलीवर देवाची विशेष कृपा असते असंही म्हटलं जातं अध्यात्मामध्ये. जर नाव अर्चना आहे किंवा तुमच्या घरात कोणाचं नाव अर्चना आहे किंवा तुमचं नाव आहे, मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की बघा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत अर्चना नावाचा खरा अर्थ, त्याचं पुराणातील महत्त्व आणि या नावामागे लपलेलं आध्यात्मिक शक्ती. हे फक्त नाव नाही, ही एक पवित्र साधना आहे. अर्चना नावाचा अर्थ संस्कृतमध्ये हा शब्द संस्कृतमधील अर्च धातूपासून आणलेला आहे. याचा अर्थ काय? पूजा करणे, देवाची आराधना करणे, भक्तिभावाने नमस्कार करणे म्हणजेच अर्चना, म्हणजे देवाची थेट जोडणारी प्रक्रिया. म्हणूनच हे नाव अत्यंत शुभ आणि सात्विक आणि सकारात्मक ऊर्जा देणारं मानलं जातं. अर्चना शब्द कोणत्या पुराणात आलेला आहे ते आपण बघूयात. विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे, जो मन, वाणी आणि कर्माने भगवंताची अर्चना करतो त्याच्या जीवनातील दुःख नष्ट होतात. तुळस, फुले, जल अर्पण करून केलेली अर्चना फार पुण्यदायी मानली जाते. शिवपुराणामध्ये महादेवाच्या अर्चनाला फार महत्त्व आहे. बिल्वपत्र अर्पण, जलाभिषेक, मंत्रजप यालाच खरी अर्चना म्हणतात. अशी अर्चना केल्याने पाप नाश होतो आणि मनोकामना पूर्ण होतात. पद्मपुराणात सांगतं की केवळ विधी नाही, भक्ती भावनेने केलेली अर्चना श्रेष्ठ असते. मन शुद्ध असेल तर देव स्वतः भक्ताजवळ येतो, शुद्ध असेल तर देव स्वतःजवळ येतो असंही नारद पुराणामध्ये सांगितलं आहे की भक्ती मार्गातील सर्वात श्रेष्ठ साधना म्हणजे अर्चनेचा उल्लेख केलेला आहे. कलियुगात अर्चना ही मोक्षाकडे जाण्याची सोपी वाट सांगितली आहे. म्हणूनच अर्चना हा शब्द फक्त एका पुराणात नाही, अनेक पुराणामध्ये पवित्र मानला जातो. आता अर्चना नावाच्या मुलीचे स्वभाव गुण सुद्धा इथे सांगितलेले आहेत. ते थोडक्यात इथे सांगितलेले आहे, मी सांगितलेले आहे. धार्मिक विचारसरणी, शांत स्वभाव, मनाने स्वच्छ, आई वडिलाचा आदर करणाऱ्या, नेतृत्व गुण असलेल्या या मुली जिथे जातात तिथे सकारात्मक वातावरण तयार होतात. लोकांना जोडण्याची ऊर्जा त्यांच्यात असते असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. भविष्याचे संकेत काय काय सांगितलेले आहेत अर्चना नावाच्या मुलींचं? समाजात मान सन्मान मिळतो, शिक्षण, सेवा, अध्यात्म, कला क्षेत्रात यश मिळते. जीवनात संघर्ष असतो पण विजय नक्की मिळतो. देवाची कृपा त्यांच्यावर कायम असते असं अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे, मानलेलं पण आहे. जर तुमचं नाव अर्चना असेल तर लक्षात ठेवा, तुमचं नावच तुमच्या दररोज देवाजवळ नेत आहे. फक्त मन स्वच्छ ठेवा, सत्य मार्गावर चाला आणि नेहमी चांगले कर्म करा, असा अध्यात्म आपल्याला संदेश देतो. आणि तुमचं जर नाव असेल अर्चना तर स्वतःला भाग्यवान समजा, कारण हे नाव देवाशी थेट जोडलेलं आहे. तुमचं नाव अर्चना असेल तर कमेंटमध्ये श्री अर्चना नक्की लिहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर कमेंटमध्ये श्री अर्चना नक्की लिहा. संस्कृत शब्द अर्च, आता आपला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे संस्कृतचा मधला काय अर्थ आहे ते आपण बघूयात. संस्कृत शब्द अर्च प्लस अना म्हणजे त्याचा अर्थ होतो की पूजा, आराधना आणि आदर, सन्मान. म्हणजेच अर्चना म्हणजे काय? देवाशी भक्तिभावाने पूजा करणे किंवा सन्मान व्यक्त करणे. सांस्कृतिक महत्त्व काय आहे याचा की हिंदू धर्मामध्ये अर्चना ही पवित्र क्रिया आहे. घरातील देवालयात फुले, जल, अक्षता अर्पण करून केली जाते. प्रत्येक महत्त्वाच्या धार्मिक विधीमध्ये अर्चना ही सर्वात महत्त्वाची क्रिया आहे. पुराणामध्ये सुद्धा उल्लेख झालेला आहे की विष्णू पुराण, पद्मपुराण, शिवपुराण, नारद पुराण इत्यादीमध्ये अर्चनेचे महत्त्व स्पष्ट केलेले आहे. मन, वाणी आणि कर्म याने तिन्ही मार्गाने अर्चना केल्याने पुण्य व शांती प्राप्त होते. संस्कृतीतून व्यक्तिमत्वावर प्रभाव अर्चनाच्या मुलीमध्ये सामान्यतः आढळलेला आहे. भक्तिभावना, आध्यात्मिक रुची, शांत संयमी स्वभाव, समाजामध्ये आदर मान मिळण्याची क्षमता,
सकारात्मक ऊर्जा असं हेचं अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे भविष्य. हे नाव अर्चना नाव फक्त नाव नाही तर जीवनातील मार्गदर्शनाचे प्रतीक आहे. जे लोक या नावाचे असतात किंवा ज्या नावात ह्या मुली असतात त्यांना धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यात आकर्षण देवकृपा लाभते असंही सांगितलेलं आहे. संस्कृतमध्ये अर्चना म्हणजे पूजा, आराधना, भक्तिभावाने देवाचा सन्मान करणे होय. अर्चना केल्याने पुण्य मिळते, मन शुद्ध होते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते. हे अर्चना नाव दक्षिणेकडे जास्त वापरले जातं, म्हणजे जास्त आहे अर्चना नाव मुलीचं नाव दक्षिण भारतामध्ये हे जास्त नाव आहे. देवपूजेची पवित्र क्रिया आहे आणि विशेषतः दक्षिण भारतात हे नाव फार लोकप्रिय आहे. अर्चना नाव लोकप्रिय होण्याचं कारण काय? भक्तिभाव, शुभ ऊर्जा, संस्कृतीशी जोडलेला आहे. अर्चना नाव असलेल्या मुली जीवनात नेहमी शुभ कार्यामध्ये आकर्षित होतात. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.